अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार. पत्नीला अटक करायला गेलेल्या एसआयटीच्या हाती लागला खरातचा मुलगा. बंधू अशोक खरातकडे फोटोवर फुला मारण्याची पद्धत. कुडाच्या सांगण्यावरून अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुला मारण्यात आल्या. रोहित पवारांचा गंभीर आरोप. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे रणनीतिकार नरेश अरोरांचं कंत्राट संपुष्टात. नरेश अरोरांचं कंत्राट पुन्हा दिलं जाणार नाही. सुनेत्र पवार सुनील तटकरेंच्या बैठकीत अरोरांबद्दल निर्णय. रोहितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे. रोहित पवारांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी 5 कोटींचं पॅकेज दिलं. सुरज चव्हाणांचा रोहित पवारांवर गंभीर आरोप. महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या. आचार्य नयन पद्मसागरांचं वादग्रस्त विधान. आचार्यांच्या विधानानं मोठा वाद. संभाजीराजे छत्रपतींनी जैन मुनींना सुनावलं. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडेंची नियुक्ती. भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळीचा कहर. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. वसईत रिक्षा चालकाकडून चिमुकल्याला अमानुष मारहाण. चिमुकल्याला डोक्यावर आपटून फरफटत नेलं. चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई. 14 कोटींच्या मुद्देमालासह 93 घातक शस्त्र जप्त. 25 माओवादी कॅडर्सचं आत्मसमर्पण. 12 महिला माओवाद्यांचा समावेश. अमेरिकेनं इराणमधील इस्फहान शहरातील एका मोठ्या शस्त्रागारावर केला हवाई हल्ला. हल्ल्यात 2000 पौंड वजनाच्या बंकर बस्टर बॉम्बचा वापर केल्याची माहिती. पैठण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः भुईसपाट झाली. आपेगाव, कडेठाण, आडूळ, रांजणगाव, बालानगर या भागामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला तसंच फळबागांचं मोठं नुकसान झालंय. मावळ तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे इंद्रायणी गहू जमीनदोस्त झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पावसामुळे फुलबागा जमीनदोस्त झाल्या. सण उत्सव आणि लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी असते. मात्र असं असतानाच हे नुकसान झाल्यानं फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. त्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय. गहू, ज्वारी, आंबा, मका आणि काढून ठेवलेल्या हळदीचं नुकसान झालंय. तर अर्धापूर तालुक्यातील लहान इथं वीज पडून एका गायीचा मृत्यू झालाय. दरम्यान अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसानं जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्याचं नुकसान झालंय. पारुंडे, येळनेरे परिसरातील 650 हेक्टरवरील आंब्याचं नुकसान झाल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. वाशिम जिल्ह्यातील बरोलीसह काही भागामध्ये अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसलाय. हातातून राशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वारा आणि गारपिटीमुळे कापणीला आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहेत. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. अकोल्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे रब्बी पीक धोक्यात आलंय.
काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला फटका बसलाय. यामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलाय. तातडीनं पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली. बारामतीमध्ये उमेदवार कोण हे पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहोत. सहानुभूतीच्या जोरावर निवडणुका बिनविरोध होत असतील तर हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे असं लक्ष्मण हाके म्हणाले. सुनील तटकरे आणि पार्थ पवारांमध्ये बैठक झाली. दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली. राष्ट्रवादी पक्ष सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पुढे घेऊन जाऊ अशी माहिती या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी दिली. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी 5 कोटी रुपयांचं पॅकेज देण्यात आलं होतं. आमदार रोहित पवारांनी हे पॅकेज दिलं होतं असा गंभीर आरोप सूरज चव्हाणांनी केला. दरम्यान काही लोक पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा प्रयत्न आमच्या नेत्यांनी हाणून पाडला असंही सूरज चव्हाण म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडेंची नियुक्ती झाली आहे. अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या. 20 मार्चला साताऱ्यात जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान राडा झाला होता. मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधीच 16 मार्चपासून या ठिकाणची सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याची माहिती आहे. याबाबत संशयाचं वातावरण आहे. सीसीटीव्ही बंद असणं ही गंभीर बाब आहे. याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केली. जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद असल्यानं रिक्षा चालकांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपाकडे वळवलाय. जळगाव शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर गॅस भरण्यासाठी जावं लागतंय. त्यामुळे ऑटो रिक्षा चालकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. नेरळ परिसरातील ताईचा वडापाव सारख्या प्रसिद्ध खाद्य व्यावसायिकांना सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गॅस पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे काही ठिकाणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही व्यावसायिक कसेबसे इतर पर्याय शोधून व्यवसाय सुरू ठेवत आहेत. ताईचा वडापाव सेंटरला कोळशाच्या शेगडीवर सुरू ठेवण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅस टंचाई तीव्र झाली आहे. शहरातील बहुतांश गॅस पंप गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे सावंगी परिसरातील सुरू असलेल्या एकमेव गॅस पंपावर रिक्षा चालकांनी मोठी गर्दी केली. गॅस मिळवण्यासाठी शेकडो रिक्षा चालक रांगेत उभे असल्याचं दिसून आलं. आखाती देशांच्या युद्धामुळे इंधन टंचाई होण्याच्या भीतीनं मुक्ताईनगर तालुक्यातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी पेट्रोलसाठी रांगा लावल्या. तर दुसरीकडे 500 लिटरच्या मोठ्या प्लास्टिक टाक्यांमध्ये नियमबाह्य पद्धतीनं डिझेल आणि पेट्रोल भरून नेलं जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला. आखाती देशात सुरू असणाऱ्या युद्धाचा फटका सोलापुरातील गारमेंट आणि टेक्स्टाईल उद्योगाला बसतोय. सोलापुरातील वस्त्र उद्योग निर्यात विस्कळीत झाली आहे, तर कच्चा माल महागलेला आहे. युद्धामुळे जवळपास 1200 ते 1500 कोटींचा व्यवहार ठप्प झालाय. वेळीच युद्ध थांबलं नाही तर सोलापुरातील 35 ते 40 हजार कामगारांवर बेरोजगारीची वेळ येऊ शकते. 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल पद्धतीमध्ये मोठा बदल होणार आहे. कॅशऐवजी डिजिटल पेमेंटला अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे. याबाबत टोल प्लाझावर सूचना जारी करण्यात आल्या. वाहन चालकांना तयारी करण्याचं आवाहन केलंय. डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार अधिक सोपे आणि जलद होणार आहे. तर 1 एप्रिलपासून फास्टॅगच्या वार्षिक शुल्कातही वाढ होणार आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये लाडकी विद्यार्थिनी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेला माजी आमदार ज्योती कलानींचं नाव देण्यात येणार आहे. कलानींच्या नावाला भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार विरोध केलाय. या योजनेला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याची मागणी भाजपनं केली. महाराणी तारा राणी या जैन समुदायाच्या होत्या असं वक्तव्य जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा होत्या. त्यामुळे त्या कोणत्या कुळातील आहेत हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. मात्र इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी वक्तव्य करू नयेत असं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत म्हणाले.
खरातच्या पत्नीला सुद्धा लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. भोंदू अशोक खरातना शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन बळकावल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 2 आरोपींना राहता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अशोक खरात आणि त्याच्या पत्नीसह 5 जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.